काल रात्री चोरांनी एक कार थांबवून संपूर्ण कुटुंबाला लुटले. जर तुम्हीही रात्री प्रवास करत असाल तर नीट लक्ष देऊन ऐका. तुम्हाला कुठली चूक करायची नाहीये. वाटेत तुम्हाला एखादी मुलगी लिफ्ट मागताना दिसली तर तुम्हाला तिला लिफ्ट द्यायची अजिबात गरज नाहीये. कारण आजकाल चोरीची ही पद्धत खूप जास्त वापरली जाते. यामध्ये चोर एका मुलीला उभं करतात आणि मग ती लिफ्ट मागते आणि लिफ्ट देताना जर गाडी थांबली तर चोर संपूर्ण गाडीला लुटतात. जर रिकाम्या रस्त्यावर एखादा माणूस पडलेला दिसला तर त्याच्या मदतीसाठी गाडी थांबवायची अजिबात गरज नाहीये. कारण अशा रस्त्यावर अपघाताची शक्यता फार कमी असते. कदाचित ही व्यवस्था तुम्हाला लुटण्याच्या उद्देशानेच केलेली असू शकते. जर तुम्हाला मदत करायचीच असेल तर 102 किंवा 112 किंवा 1033 डायल करा, पण कुठल्याही परिस्थितीत गाडी थांबवू नये. आणि हो, अचानक रात्री तुमच्या चालत्या गाडीवर कोणी अंडी फेकली तर त्या परिस्थितीत तुम्हाला वायपरचा वापर करायचा नाहीये. कारण अंड्यातील द्रव पदार्थ चिकट आणि घट्ट असतो. जर तुम्ही वायपर वापरलात तर तुमच्या काचेवर एक थर जमा होईल आणि तुम्हाला पुढचं काहीच दिसणार नाही. ही माहिती इतकी पसरवा की कुठलाच बिचारा माणूस या चोरांच्या षडयंत्रात अडकणार नाही.